पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपला हा यात्रेतला शेवटचा दिवस आहे इकडचा. आणि आज आपण आता इथून निघणार आहोत वैष्णोदेवीवरून कटरावरून जम्मूला. आज आहे प्लॅन रघुनाथ टेम्पलमध्ये दर्शन करायचं आणि शॉपिंग करायची आणि मग जम्मूमध्ये थांबायचं आहे. आणि उद्या मग अकराचा आपला परत फ्लाईट आहे. तर काल रात्री वैष्णोदेवीवरून दर्शन करून आल्यानंतर खूप थकलो होतो, दोन झोपलो. आता सकाळी उठून फ्रेश होऊन आता आम्ही खाली उतरलो. आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये थोडासा चहा नाश्ता करायला. चला मी नाश्ता करून तुम्हाला भेटतो. परत कटरा मार्केट फिरतो, थोडंसं नाश्ता पण करायचं आहे म्हणून आता आम्ही चाललो एक चौकामध्ये. तर इकडे आता मार्केट दाखवलं आहे ते दाखवतो तुम्हाला. ड्रायफ्रूट मार्केट. हाँ ज्वेल रेस्टोरेंट उसमें खाया इतना गंदा खाना था। अरे बाप रे. आदमी हाँ हाँ क्या प्रसाद लेना है इधर से, ये जम्मू में लेंगे. जम्मू में लगे ना इधर है चालू है. तो मैं तो इधर दूध पीते है. क्या जामुन खाना है क्या? नहीं गुलाब जामुन. नाश्ता दे 100 रुपये के दे देने से. इकडे चले मार्केट आहे पूर्ण. आता इथून जम्मूला जायला म्हणजे रघुनाथ टेम्पलला जायला गाडी बुक केली आहे. फोर्सची ट्रॅव्हलर इथे लागले. चलो ये अंदर चलते. तर बॅगा आल्या आहेत खाली, आमच्या बाकी आहेत. मित्रांनो मी आता कटरावरून निघालो आहे जम्मू रघुनाथ टेम्पलमध्ये चाललो आणि तिकडेच आज थांबणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपला तिकडचाच होणार आहे. चला आता इथून कटरावरून बाय बाय करायची वेळ आली. जय माता दी. जय हर हर महादेव. जोर से बोलो जय माता दी. भैरव बाबा की जय. जयकारा शेरावाली का. साचे दरबार की जय. चल रघुनाथ मंदिर. तर नव्हतं आम्ही मोठे मोठे स्पॉट आहेत. हां तिथे अच्छा. तर मी आता रघुनाथ टेम्पलमध्ये एंट्री करतो आहे, म्हणजे केली आहे ऑलरेडी. आतमध्ये जाऊन देवळात दर्शन करू आधी. जय बजरंगबली. जय बजरंगबली. प्रत्येकाचं एक लिहिलेलं असतं. लाखोच्या शाळेत असतं. जीवात्मा, परमात्मा, ज्ञानात्मा, आत्मप्रतिष्ठा, बलराम, हे सर्व
इव्हन एवढे त्याच्यामध्ये तुमचं लिहिलेलं शाळेग्राम सगळे हां हां जेवढे विष्णूने अवतार घेतले ते सगळे त्याचे अच्छा विष्णू अवतार बोलत ना जसं- विराट आहे मत्स्य आहे हां. ब्रह्मा आहे हे जे विष्णूने घेतले अवतार नरसिंह आहे कडची मूर्ती वर आहे कपिल मुनी. कपिल मुनी आहे हे अवतार आहे हे कल्की म्हणत जे आता युग चालू आहे त्यातलं हे अवतार चालू आहे ना आता सध्या याचं चालू आहे असं प्रमाणे ना हे राजा आहेत सगळे नरनारायणजी राजा विक्रमादित्य राजा हे सगळे राजे आहेत मग विष्णूजी हे राजा यात आपण सगळे डायग्राम अच्छा सगळे साईड शालिग्राम म्हणजे ते वेगळं हातात एक पोकळ दगड असतो मग एक त्याच्यावर एक जंतू असतं ते आपण दुर्गुण करतो शालिग्राम विष्णूला माहिती आता एक प्रदक्षिण आहे नंतर दुसरी प्रदक्षिण आहे अच्छा साईडला पण मिलिटरी जाते अजून पण अच्छा मिलिटरी आतमध्ये कधी काय अटॅक हे होतं ना हां तो प्रॉब्लेम नाही आता सगळे चार होता म्हणजे ब्रह्माजीचा देखील जरा मोठा आहे सगळ्या रूम मध्ये तसंच आहे शिलाग्राम अंगदजी इथून दिसेल किती मोठा एरिया आहे मंदिराचा हे ब्रह्माचं स्थान आहे त्यामध्ये. ते रामसेवक ब्राह्मण लोकांना थोडा अटकाव ते ब्राह्मण असो त्याला काय हो येतं त्यांनी सजवलेलं असतं त्याला. 4-5 वर्ष झाले 3 वर्ष बंद केलं तरी सगळी ह्याची गॅंग कोणाची रामाची अच्छा लक्ष्मण आला जामवंत आला रामसेवक आहे ते सेवक आहे रामाचे त्यांना नाव नाही त्यांना रामसेवक म्हणून आता हे आपले शंकराचार्य आहेत. ज्याच्यावर आपण हिंदू धर्म आपला आता आहे आपण हिंदू धर्म अच्छा. बोलतोय ना, हे शंकराचार्य मार्ची आणि शेषनाग आज त्याच्यावरती किती जोर झालेला माहिती
हे लक्ष्मीनारायण वो तो जो तो मेजरमेंट जो है आपण कधी स्वरूप चांगलं शेवलं लक्ष्मीनारायणचं जोड आहे हां तसं ते हे जोडे नाही अच्छा और ये तो अभी उधर तो कंपनी इंजीनियर हे लक्ष्मीनारायण लक्ष्मी दामोदर चतुर्भुज ध्रुव फक्त ध्रुव वशिष्ठ रामाचे वडील जनकजी मित्रांनो असे मंदिराच्या चौबाजूने वेगवेगळ्या देवांची आणि शालिग्राम यांची मंदिरं आहेत दिसतील तुम्हाला. भरत हे सगळ्यात 33 कोटी देवांची मंदिर आहेत शालिग्रामच्या रूपाने. खूप सारी मंदिर आहेत तिकडे आणि आता हे तुम्हाला दाखवतो त्याला. हे आणि इकडे आतमधून आपण आत्ता दर्शन करून आलो. इकडे पण मंदिर आहेत खूप सारे. आपण आता इकडे जाऊया दर्शनाला. कार्तिक स्वामी महाराजांची मूर्ती आहे आतमध्ये. जय कार्तिक स्वामी महाराज की. आणि इथे खूप मोठी पिंडी आहे. शिवलिंग आहे. इथे महाकाली मातेची ते महाकाली माता आहे. जय गायत्री माते. जय गायत्री माते की जय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. जय जय पवनपुत्र हनुमान की जय. जय बजरंगबली. जय श्रीराम. मी आता मागे स्फटिकरूपात असलेल्या शिवलिंगाचं दर्शन केलं नटराज मंदिरामध्ये. सुंदर अशी नटराजाची मूर्ती होती. आई पार्वती मातेची मूर्ती होती. गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि ते आपण आता साईबाबाच्या देवळामध्ये. हां या लवकर या. लवकर या. लवकर या. लवकर या. ಎಲ್ಲರೂ ಬರೋರು ಮತ್ತೆ ಹೋಗಿ दर्शन करून अभिषेक वगैरे करून मस्त बाहेर आलो. मस्त सुंदर असं दर्शन झालं. जेवलो आणि आता आम्ही शॉपिंग करायला निघालो सगळे. कोणाला जे काही घ्यायचं असेल ते आता शॉपिंग करू. मी आता इथे आलो आहे ड्रायफ्रूट घ्यायला. रेडिशियल मागे ड्रायफ्रूट्स घेत आहे सगळे. आपण घेतलेत लाल चौकातून आणि ज्यांनी घेतलं होतं ते आता इकडे घेत आहेत. सगळे ड्रायफ्रूट शॉपिंग चालू आहे. एवढा काउंटरला दिसेल एवढं सगळं घेतलं आहे. मी इकडे घेतलं प्रसाद
पावा वगैरे सगळं घेतलं. पॅकिंग चालू आहे. फूड हा कुठे ड्रायफ्रूट एवढंच अक्रोड फक्त म्हणजे ताकद येणार. हवा एवढं सगळं घेतलेलं आहे. शॉपिंग एवढी झालेली आहे दिसेल तुम्हाला. एवढं काउंटरला दिसते तेवढं. आणि ही पिशवी इकडे. शॉपिंग म्हणजे ड्रायफ्रूट शॉपिंग झालं. बाकीचे अजून बाकी आहे. पण आता 7 वाजता रघुनाथ टेम्पलमध्ये आरती आहे तर आम्ही तिथे चाललो आहे. तर आता आम्ही चाललो रघुनाथ टेम्पलमध्ये. बाकीचे सामान ठेवायला गेलेत ते परत येतील. तोपर्यंत आम्ही जरा हातपाय धुवून एंट्री करून ठेवतो आतमध्ये. हो खूप सारी शॉपिंग झालेली आहे दिसेल. ड्रेस पीस वगैरे घेतलेले आहेत. या लोकांनी पण शॉपिंग केलेली आहे. सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत. आता आम्ही चाललो जेवायला. नंतर जाऊन वरती पॅकिंग करायचे. तर सध्या आपण जेवायला जाऊया. नंतर जेवून झाल्यावर पॅकिंग करू.